नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्मार्ट क्लासेस बाय कृष्णा सर या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण शिकणार आहे जो की फर्स्ट टर्मचे एग्जाम चालू आहे त्या एग्जामसाठी एग्जामच्या उद्दिष्टाने जे येणारे क्वेश्चन असतात, जे की फर्स्ट टर्म असेल किंवा बोर्डाच्या एग्जामच्या उद्देशाने जे क्वेश्चन येतात ते क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार आहे। अशाच प्रकारे क्वेश्चन तुम्हाला पेपरला विचारले जातील, परंतु एखाद्या वेळेस एखाद्या प्रश्नाची व्हॅल्यू चेंज असेल, परंतु सेम पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी सारखाच क्वेश्चन असेल। म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नक्कीच तुम्हाला येणाऱ्या पेपरसाठी याचा फायदा होईल। मित्रांनो लक्षात घ्या, मॅथ पार्ट 1 चा हा जो पहिला चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल, यामध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो जो की आहे 5x - 3y = 8, 3x + y = 2। अशा प्रकारचं इक्वेशन जे दिले असेल तर आपण काय करणार आहोत बघा, या ठिकाणी x चा जो सहगुणक आहे 5 आहे आणि या ठिकाणी x चा सहगुणक किती आहे 3 आहे। मग या ठिकाणी y चा जो कोएफिशियंट आहे तो 3 आहे आणि या ठिकाणी y चा कोएफिशियंट काय आहे 1 आहे। मग आपल्याला एक तर x चे कोएफिशियंट्स सारखे असायला पाहिजे किंवा y चे कोएफिशियंट्स आपल्याला कसे असायला पाहिजे सारखे। जर दिले नसेल तर त्याला सारखे करण्यासाठी आपण मल्टिप्लाय करू शकतो। मग या ठिकाणी काय करायचे तुम्हाला 5x - 3y = 8 इक्वेशन फर्स्ट म्हणायचे, त्याला काय म्हणायचं इक्वेशन फर्स्ट। मग बघा हा जो दिलेला आहे 3x + y = 2 याला इक्वेशन सेकंड म्हणायचे। आता लक्षात घ्या, इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड आपल्याला या ठिकाणी दिलेले। मग या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 3 करण्यासाठी आपण 3 ने मल्टिप्लाय करू शकतो या इक्वेशनला। म्हणून म्हणायचं मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 3। आपण किती ना मल्टिप्लाय करणार आहे 3 ना, म्हणून 3 ना मल्टिप्लाय करायचं त्याला। मग काय येईल 3 × 3x + 3 × y = 3 × 2। मग 3 3 चा काय होईल तर 9x + 3y = 3 × 2 = 6 याला इक्वेशन नंबर थर्ड म्हणायचं। काय म्हणायचं थर्ड। मग आता लक्षात घ्या, या इक्वेशनला आपण मल्टिप्लाय केलं म्हणून याला थोडंसं याचा विषय सोडायचा, परंतु या दोन इक्वेशन या ठिकाणी तयार झाले, आपल्याला एलिमिनेट मेथड या ठिकाणी वापरायची आहे। मग 3y आणि 3y आपल्याकडे जर असेल तर दोघांच्या चिन्हाचा विचार करायचा। दोघांच्या चिन्हाचा विचार जर करत असाल तर एक प्लस आणि एक मायनस आहे, एक प्लस आणि एक मायनस असेल, आपल्याला एलिमिनेशन करण्यासाठी आपल्याला या दोघांची काय करावं लागणार आहे तर बेरीज करावं लागणार आहे। म्हणून म्हणायचं ऍड इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन थर्ड। बघा या पहिल्याची आणि तिसऱ्याची आपल्याला काय करायचे आहे बेरीज, म्हणून ते लिहून घ्यायचे। काय आहे पहिले इक्वेशन 5x - 3y = 8 आणि थर्ड नंबरचं इक्वेशन जे आहे 9x + 3y = 6। आता बघा दोघांची बेरीज करायची म्हणून तिन्ही ठिकाणी बेरजेचे चिन्ह या ठिकाणी द्यायचे आहे। 5 आणि 9 किती होईल तर 9 आणि 5 होते 14, म्हणून 14x। आता प्लस प्लस काय होईल प्लस आणि प्लस मायनस होईल, म्हणून या ठिकाणी हे काय होईल कॅन्सल होईल, कारण -3y आणि +3y = 0 येईल। म्हणजेच 14x = 8 आणि 6 काय होईल तर 14। आता काय करायचं आपल्याला, हा जो 14 आहे तो काय करायचा x एका बाजूला ठेवायचा आणि 14 / 14 करायचं। 14 × 1 = 14 म्हणजेच x ची व्हॅल्यू येणार आहे आपल्याकडं 1। बघा x ची किंमत मिळाली असेल तर ही किंमत आपल्याला कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवून आपल्याला y ची किंमत काढायची आहे। म्हणजेच म्हणणार तुम्ही पुट x = 1 इन इक्वेशन। कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवता तुम्ही, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही इक्वेशन मध्ये तुम्ही त्याला ठेवू शकता। म्हणून आपण याला काय करू दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवू आणि त्याची किंमत काढू। तर बघा 3x + y = 2, आपल्याकडे किंमत कोणाची आहे x ची, म्हणजेच 3 × 1 + y = 2। 3 × 1 काय होईल 3 आणि +y = 2। हा 3 तिकडे जाईल आणि काय होईल तो मायनस होईल, म्हणजेच y = 2 - 3, म्हणजेच y ची व्हॅल्यू काय येणार आहे तर -1। म्हणजेच x and y काय आपल्या किमती आल्या असेल तर 1 आणि -1। अशा प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन त्या ठिकाणी
सोडू शकता. लिहायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन असा आहे 15x अधिक 17y बरोबर 21 आणि 17x अधिक 15y बरोबर 11. असे दोन्ही समीकरण असे आहे की जे की x चा सहगुणक असेल तो या ठिकाणी y ला आहे आणि इथं जो x चा आहे तो या ठिकाणी y ला आहे. म्हणजेच अशा वेळेस आपण काय करणार, आता हा दुसरी पद्धत आहे, याच प्रॅक्टिस सेट मधली दुसरी पद्धत आहे. अशा पद्धतीचा जर क्वेश्चन आला तर त्यासाठी आपण हा क्वेश्चन घेतलेला आहे. या प्रॅक्टिस सेट मध्ये 3 क्वेश्चन असे आहे, त्यापैकी एक आपण घेतला, बाकीचे 2 तुम्ही मनानं सोडू शकता. तर बघा काय करायचं, याला पण सेम काय करणार, 15x + 17y = 21 इक्वेशन फर्स्ट म्हणायचं. पुन्हा 17x + 15y = 11 याला इक्वेशन सेकंड म्हणायचं. आता बघा अशा वेळेस काय करायचं, या दोन्ही समीकरणाची एकदा ऍडिशन करायची आणि एकदा सबट्रॅक्शन करायचं. म्हणून म्हणायचं ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, दोघांची काय करायची बेरीज. म्हणजेच 15x + 17y = 21 आणि या ठिकाणी येईल 17x + 15y = 11. आता यांची बेरीज करतोय म्हणून बेरजेचं चिन्ह दिलं. बघा 15 आणि 17 किती होणार आहे, तर 32x पुन्हा प्लस 32y = 32. मग याला काय करणार, आता कोणत्या संख्येने याला डिवाइड होईल, तर 32 ने याला जर डिवाइड केलं, डिवाइडिंग ऑन बोथ साइड बाय 32, समीकरणाच्या दोन्ही साइडला बाय 32. दोन्ही साइडला किती ना भागायचं याला, तर 32 ना भागायचं. म्हणजेच काय उरणार आहे या ठिकाणी x + y = 1. याला इक्वेशन नंबर 3 म्हणायचं. काय म्हणायचं, 3. आता तुम्ही काय करायचं, जे की इक्वेशन्स आहे बघा, पुन्हा त्यांची वजाबाकी करायची. म्हणून म्हणायचं सबट्रॅक्ट इक्वेशन. बघा काय करायचं आपण, तर फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड, दुसऱ्यातून पहिला आपण जर वजा केलं तर बघा 17x + 15y = 11 आणि 15x + 17y = 21. आता याची वजाबाकी करतो म्हणून वजाचं चिन्ह या ठिकाणी दिलं. 17x मधून 15x वजा जर केला तर आन्सर येईल आपलं 2x. 15y - 17y होणार नाही, म्हणून काय करायचं, 17 मधून 15y जर मायनस केला तर आन्सर येईल -2y = आता बघा 11 - 21 होईल का, नाही. तर 21 - 11 जर केला तर आन्सर काय येईल, 10. काय येईल, 10. म्हणून बट ते कसं येईल, मायनस येईल, -10 येईल बघा. म्हणून -10 आणि याला इक्वेशन नंबर, ठीक आहे, याला अजून डिवाइड करून नंतर इक्वेशन नंबर देऊ. चला मग बघा, डिवाइडिंग ऑन बोथ साइड, याला सुद्धा डिवाइड करायचं. डिवाइडिंग ऑन बोथ साइड बाय किती डिवाइड करणार आहे, तर 2 ना, म्हणून लिहायचं 2. मग बघा 2 ना जर डिवाइड जर केलं तर या ठिकाणी येईल x - y = -5. म्हणजेच याला इक्वेशन नंबर देणार तुम्ही 4. इक्वेशन नंबर काय करायचं, 4 द्यायचं. आता बघा दोन इक्वेशन सारखे आहे, x + y आणि x - y वालं. म्हणजेच आपण काय करायचं, यांच्या दोघांची बेरीज करायची. म्हणजेच ऍड इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. ठीक, तर बघा थर्ड इक्वेशन काय आहे, x + y = 1 आणि x - y = -5. आपण यांची बेरीज करतोय. काय करतो, बेरीज. x + x काय होईल, 2x. आता हा y काय होईल, कटल, कारण एक प्लस आहे आणि एक मायनस आहे म्हणून ते कटल. तर प्लस मायनस मायनस, 5 मधून -1 करायचा, आन्सर येईल -4. म्हणजेच x = -4 / 2. म्हणजेच x बरोबर काय येईल, 2 × 2 = 4 बट -2. x ची व्हॅल्यू आपल्याला जर मिळाली तर आपण काय करणार, आता ही व्हॅल्यू पुन्हा इक्वेशन
थर्ड किंवा 4 मध्ये आपण त्याला ठेवू शकतो. म्हणायचं x इज इक्वल टू -2, पुट x इज इक्वल टू -2 इन इक्वेशन थर्ड. तिसऱ्यामध्ये ठेवू. काय आहे तिसरे इक्वेशन? तर x प्लस y इज इक्वल टू 1. आता बघा आपल्याकडे x ची व्हॅल्यू आहे -2 प्लस y इज इक्वल टू 1. हा -2 तिकडे जाऊन बरोबरच्या दुसऱ्या साईडला अपोजिट साईडला जर गेला तर त्याची व्हॅल्यू काय असेल 1 प्लस 2 म्हणजेच y बरोबर काय असेल आपल्याकडं 3. बघा x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे -2 आणि y ची व्हॅल्यू काय मिळाली आहे तर 3. म्हणून इथं लिहायचं x अँड y सोल्युशन लिहून xy इज इक्वल टू -2 आणि 3. अशा प्रकारे हा क्वेश्चन तुम्ही सोडू शकता. राहिलेले 2 क्वेश्चन असेच आहे ते सुद्धा तुम्ही अशा प्रकारे सोडू शकता. चला तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. या ठिकाणी बघा 3a प्लस 5b इक्वल 26 आणि a प्लस 5b इज इक्वल टू 22. आता लक्षात घ्या या ठिकाणी 5a आणि 5b हे दोन 5b आणि 5b आहेत म्हणजे सारखं आहे. म्हणून यांची काय करायचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. त्यावेळेस इलिमिनेट मेथड आपण या ठिकाणी वापरून सोडवू शकतो. मग लिहायचं 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 इक्वेशन फर्स्ट. बघा पुन्हा a प्लस 5b इज इक्वल टू 22 इक्वेशन सेकंड बनायचं. समीकरण पहिला आणि समीकरण दुसरा आपण या ठिकाणी लिहिलं. आता काय करायचे यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे म्हणून म्हणायचं सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन. कोणत्यातून काढणार तर पहिल्यातून आपण दुसरं काय करणार आहे वजा करणार आहे. म्हणून लिहायचं 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 आणि a प्लस 5b इज इक्वल टू 22. आता याची वजाबाकी करणार आहे म्हणून वजाबाकी करायची. 3a मधून 2a गेला 3a मायनस a जर केला तर आन्सर येईल 2a. 5b मायनस 5b आन्सर काय होईल 0 म्हणजे कटतात ते. आणि 26 मधून 22 जर मायनस केले तर आन्सर येईल 4 म्हणजेच a इज इक्वल टू 4 आणि हा जो 2 आहे तो बरोबरच्या दुसऱ्या साईडला गेल्याच्या नंतर तो काय होईल डिवाइड होईल. म्हणजेच a इज इक्वल टू 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4. अशा प्रकारे a ची किंमत मिळाली आपल्याला. ही किंमत पुन्हा इक्वेशन एका कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवून आपण त्याला सोडू शकतो. पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन सेकंड मध्ये ठेवू शकता, फर्स्ट मध्ये सुद्धा ठेवू शकता. तर बघा काय आहे आपण फर्स्ट सेकंड मध्ये ठेवणार आहे म्हणून a प्लस 5b इज इक्वल टू 22. मी हे इक्वेशन या ठिकाणी लिहून घेतलं. आता काय करायचंय a ची किंमत आपल्याकडे जी आहे काय आहे याची किंमत 2 म्हणून 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. आता हा 2 या ठिकाणी प्लस आहे तो इकडच्या साईडला जर गेला तर काय होईल तो मायनस होईल. म्हणून 5b इज इक्वल टू 22 मायनस 2 म्हणजेच 5b इज इक्वल टू आन्सर येईल 20. मग हा 5 याला कसा आहे तर मल्टिप्लाय आहे तो बरोबरच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर काय होईल डिवाइड. म्हणजेच b इज इक्वल टू 20 डिवाइडेड बाय 5 म्हणजेच b ची किंमत येईल 5 चौक 20 म्हणजे 4 5 जा 20. म्हणून या ठिकाणी येणार आहे आन्सर 4 म्हणजे b ची व्हॅल्यू काय येईल 4. मग सोल्युशन काय येईल आपलं तर सोल्युशन येईल आपलं a आणि b काय येईल तर येईल आपलं a आणि b 2 आणि 4. अशा प्रकारे असे अनेक क्वेश्चन त्या ठिकाणी दिलेले आहेत. ते क्वेश्चन तुम्ही सोडू शकता. अशाच प्रकारचा एक क्वेश्चन 100% विचारला जातो. नेक्स्ट बघा अजून एक नवीन पद्धत आहे त्या पद्धतीचा क्वेश्चन आहे तो म्हणजे असा. तर हा क्वेश्चन सोडवण्यासाठी सर्वप्रथम आपण काय करायचं आपल्याला या ठिकाणी डिनोमिनेटर मध्ये ज्या संख्या दिसतात छेदामध्ये ज्या संख्या दिसतात त्या असल्यामुळे आपल्या लक्षात येत नाही सोडवायचं कसं. म्हणून काय करायचं याला सर्वप्रथम या 3 3 आणि ती 4 4 काढून टाकायचे. त्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर त्या काढण्यासाठी आपल्याला बघा मग काय करायचं त्याला लिहून घ्यायचं 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3 इक्वेशन फर्स्ट म्हणायचं. सेकंड आहे 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4 इक्वेशन सेकंड म्हणायचं. आपण काय करणार आहे या इक्वेशनला 3 ना मल्टिप्लाय करणार आणि या इक्वेशनला 4 ना करणार कारण याच्या डिनोमिनेटर मध्ये
छेदामध्ये काय दिलेला आहे 3 आणि त्याच्या छेदामध्ये दिलेला आहे 4. म्हणून काय करायचं, मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 3 अँड इक्वेशन सेकंड बाय 4. 1 ला आपण 3 ना गुणायचं आणि 2 ला 4 ना गुणायचं, जे की दिलेलं आहे इक्वेशन आपण घ्यायचं. 3 into 1/3x plus 3 into y is equals to 3 into 10/3. मग या ठिकाणी काय होईल, 3 3 कॅन्सल होईल, x1 जा x plus 3y is equals to 3 3 कॅन्सल, उरला इथं 3. म्हणजेच या ठिकाणी इक्वेशन थर्ड तयार होईल. आता लक्षात घ्या, सेकंड वाले इक्वेशनला आपण कितीने मल्टिप्लाय करणार आहे, तर 4 ना. म्हणून 4 into 2x plus 4 into 1/4y is equals to 4 into 11/4. 4 4 कॅन्सल होईल, 4 4 कॅन्सल होईल, म्हणजे 4 2 जा 8x प्लस y आणि इज इक्वल्स टू 11 1 जा 11 आणि याला इक्वेशन नंबर म्हणायचं 4. आता लक्षात घ्या, इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन 4 यामध्ये जे सहगुणक आहे, कोएफिशियंट्स आहे, ते सेम नाही. म्हणून आपण कोणत्या तरी इक्वेशनला, एक तर या इक्वेशनला 8 ना मल्टिप्लाय करू शकतो किंवा याला सुद्धा 3 ना मल्टिप्लाय करून आपण त्याचा जो सहगुणक आहे, कोएफिशियंट्स आहे, तो सेम करून त्याला इलिमिनेट करू शकतो. मग लक्षात घ्या, आपण काय करू, मल्टिप्लाइंग इक्वेशन 4 बाय 3 ना आपण याला मल्टिप्लाय करू. मग काय येईल, 3 into 8x plus 3 into y is equals to 3 into 11. मग 8 3 जा 24x plus 3y is equals to 11 3 जा 33. म्हणजेच याला इक्वेशन नंबर काय म्हणणार आपण, 5 म्हणणार. आता लक्षात घ्या, याला मल्टिप्लाय केल्यामुळं या इक्वेशनला सोडून द्यायचं आणि इक्वेशन हे आणि हे या दोघांचं कॅल्क्युलेशन करायचं. पण करावं काय लागेल, दोन्ही वाय वाय काय आहे, पॉझिटिव्ह आहे. मग ते जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला एकाला काय करावं लागणार आहे, सबट्रॅक्ट करावं लागणार आहे. म्हणून सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड फ्रॉम इक्वेशन 5. पाचव्यातून आपण काय करणार आहे, तिसरं सबट्रॅक्ट करणार आहे. म्हणून लिहायचं 24x plus 3y 24x plus 3y is equals to 33. आपण मायनस करणार आहे कोणतं, x plus 3y is equals to 10. आता लक्षात घ्या, यांची वजाबाकी करायची आहे, म्हणून तिन्ही ठिकाणी वजाचं चिन्ह घ्यायचं. 24 मधून x वजा करायचा, 24 मायनस x जर केला तर आन्सर येईल 23x. 3y मायनस 3y जर केला तर 0 होईल म्हणजेच, आणि 33 मधून 10 मायनस केला तर या ठिकाणी येईल 23. म्हणजेच x इज इक्वल्स टू 23 डिवायडेड बाय 23 आणि x ची व्हॅल्यू येईल या ठिकाणी 1. म्हणजेच x इज इक्वल्स टू काय येईल, 1. पुन्हा काय करायचं, पुट x इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवू शकता, 3, 4 आणि 5 कोणत्याही इक्वेशन मध्ये तुम्ही त्याला ठेवू शकता. तर आपण काय करू, त्याला थर्ड मध्ये ठेवू, म्हणजे आपल्याला काढण्यासाठी सोपं जाईल. मग काय दिलेलं आहे, थर्ड इक्वेशन लिहून घ्यायचं, x प्लस 3y इज इक्वल्स टू 10. आता x ची व्हॅल्यू काय आहे, आपल्याकडं 1 आहे. काय आहे, 1. म्हणून काय करायचं, 1 प्लस 3y इज इक्वल्स टू 10. हा 1 इकडे गेल्याच्या नंतर काय होईल, तो मायनस होईल. म्हणजेच 3y इज इक्वल्स टू 10 मायनस 1 म्हणजेच 3y इज इक्वल्स टू 9. म्हणजेच y इज इक्वल्स टू बघा 9. आता हा 3 इथं मल्टिप्लाय, इकडे गेल्यावर काय होईल, तो डिवाइड. म्हणजेच y इज इक्वल्स टू 3 3 जा 9 म्हणजे y ची किंमत येईल या ठिकाणी 3. मग आता लक्षात घ्या, या ठिकाणी x आणि y यांच्या किमती काय आल्या, तर x ची व्हॅल्यू आपल्याकडे 1 आहे आणि y ची व्हॅल्यू काय आहे, 3. तर अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. हा सुद्धा क्वेश्चन या ठिकाणी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. असे प्रश्न आल्याच्या नंतर मुलांना लक्षात येत नाही, पण खूप सोपं आहे. तर या ठिकाणी स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढा. तर मग या पॉइंट मधले आपण जेवढे काय क्वेश्चन होते ते सर्व प्रकारचे क्वेश्चन आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे.
तर आता नेक्स्ट प्रॅक्टिस सेट मधले क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहे. यामध्ये आपल्याला काढायचं आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. याला ग्राफिकल मेथडनं सॉल्व्ह करायचं. कोणती मेथड आहे? ग्राफिकल मेथडनं सॉल्व्ह करायचं आहे. ग्राफिकल मेथड सुद्धा असे क्वेश्चन इक्वेशन दिलेले असतात आणि या इक्वेशनना दिलेल्या इक्वेशनला आपल्याला ग्राफिकल मेथड या ठिकाणी यूज करायची असते. मग आपण व्हॅल्यू काढत असतो एक्स आणि वायच्या. या ठिकाणी घ्यायचं असतं तुम्हाला एक्स, या ठिकाणी घ्यायचं वाय आणि या ठिकाणी घ्यायचं एक्स आणि वाय. सेम दोन्ही सुद्धा त्या दोन्ही इक्वेशन साठी 2 बॉक्स तयार करायचे आणि त्याच्या किमती तुम्हाला काढायच्या आहेत. मग आता लक्षात घ्या, या ठिकाणी काय करणार आहे तुम्ही, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 दिलेला आहे. तर एक्स ची किंमत काय घ्यायची, 0 घेऊन ठेवा. बघा एक्स ची किंमत 0 जर घेतली, एक किंमत आपल्याला मनाने घ्यायची आहे म्हणून एक्स इज इक्वल टू आपण काय करू, 0 घेऊ आणि वाय ची व्हॅल्यू काढू. इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. बघा एक्स ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे 0 प्लस वाय इज इक्वल टू 3 म्हणजेच वाय ची व्हॅल्यू काय येणार आहे तर 3 येणार आहे. म्हणून या ठिकाणी घ्यायचा 3, 0 आणि 3. नेक्स्ट बघा, जर एक्स इज इक्वल टू आपण जर -1 घेतला, काय घेतला -1, एक्स ची व्हॅल्यू जर -1 जर घेतली तर बघा काय करायचं आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 म्हणजेच एक्स प्लस, म्हणजे नेक्स्ट अजून एक व्हॅल्यू घेऊ, वाय ची व्हॅल्यू घेऊ. आता वाय ची व्हॅल्यू आपण काय करू, 2 घेऊ. मग वाय ची व्हॅल्यू जर 2 घेतली तर एक्स ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढणार आहोत. मग बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 इक्वेशन आहे. एक्स जशाल तसा ठेवायचा आणि वाय ची व्हॅल्यू आपण 2 घेतली म्हणून 2 घ्यायचा, या ठिकाणी 3 लिहिणार. म्हणजेच एक्स इज इक्वल टू 3 मायनस 2 म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू काय येणार आहे तर एक्स ची व्हॅल्यू येणार आहे 1 आणि वाय ची व्हॅल्यू काय घेतली होती आपण 2 म्हणजे 1 आणि 2. नेक्स्ट बघा, जर समजा एखादी व्हॅल्यू तुम्हाला, आता तुम्ही काय करा, 3 व्हॅल्यू आपण काढले, एक व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. नेक्स्ट हा जो बॉक्स आहे या बॉक्सला सुद्धा आपण क्लिअर करू. त्या पहिलं तुम्ही काय करा, हे जे आहे हे लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट काढू शकता. चला आता याचे आपण पॉइंट काढणार आहोत. लक्षात घ्या, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 दिलेला आहे. मग आपण एक्स ची व्हॅल्यू एक काहीतरी घेऊ, म्हणजेच 2 घेतली. सपोज एक्स ची व्हॅल्यू काय घेतली 2 म्हणजेच एक्स इज इक्वल टू 2 घ्यायचा. मग एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 आहे. एक्स ची व्हॅल्यू आपण 2 घेतली, 2 मायनस वाय इज इक्वल टू 4. हा 2 इकडे आल्यावर काय होईल, मायनस होईल. म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 2 म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू 2. देअरफॉर वाय ची व्हॅल्यू पण काय असेल -2 असेल. मग बघा एक्स आपण 2 जर घेतला तर वाय ची व्हॅल्यू काय येते -2. या ठिकाणी लिहायचं 2 आणि -2. आता बघा आपण वाय इज इक्वल टू जर 0 घेतला तर काय येईल, इक्वेशन लिहायचं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 म्हणजेच एक्स मायनस 0 इज इक्वल टू 4 म्हणजेच काय येईल, एक्स इज इक्वल टू 4. बघा एक्स ची व्हॅल्यू काय येईल तर 4 येईल. एक्स 4 घ्यायचा आणि वाय काय येईल 0 म्हणजेच 4 आणि 0. आपण अजून एक्स ची पण व्हॅल्यू या ठिकाणी घेऊ शकतो. तर बघा एक्स इज इक्वल टू आपण जर 5 घेतला, काय घेतला 5, तर वाय ची व्हॅल्यू आपण काढणार आहोत एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. इक्वेशन लिहायचं, फक्त एक्सच्या ऐवजी काय करायचं या ठिकाणी 5 घ्यायचा. 5 मायनस वाय इज इक्वल टू 4 म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 5 म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू काय येईल -1. काय येईल मायनस, बघा 4 मायनस 5 आन्सर येईल -1. मायनस मायनस कॅन्सल होईल आणि वाय ची व्हॅल्यू काय येणार आहे तर 1 येणार आहे. म्हणजे 1 आणि एक्स असेल आपला 5 आणि 1. यामध्ये सुद्धा एक व्हॅल्यू तुम्ही काढायची आहे आणि या ठिकाणी आपण ग्राफ काय करणार आहोत, काढणार आहोत. तर पॉइंट कसे शो करायचे हे मी तुम्हाला ग्राफच्या माध्यमातून सांगणार आहे. ठिकाणी काय घ्यायचं आहे 0, या ठिकाणी 1 2 3 4 5 6, या ठिकाणी -1 -2 -3 -4 -5.
या ठिकाणी येईल 1 2 3 4 5 6, इथं खाली येतं -1 -2 -3 -4 आणि -5. आता लक्षात घ्या आपले पॉइंट काय आहे, तर याला आपण y अक्ष म्हणतो आणि याला x अक्ष म्हणतो. ठीक आहे, तर लक्षात घ्या 0 आणि 3 आहे. x अक्षावरला कोणता आहे 0, मग x अक्षावरला 0 आणि y अक्षावरला कोण आहे तर 3, म्हणजे तो पॉइंट कुठे येईल तर या ठिकाणी येईल तो पॉइंट. नेक्स्ट बघा काय आहे -1 आणि 4. -1 x अक्षावरला -1 आणि y अक्षावरला असेल 4, काय असेल 4, -1 आणि 4 तो पॉइंट येईल या ठिकाणी. ठीक आहे, या ठिकाणी येईल -1 आणि 4. नेक्स्ट बघा 1 आणि 2 येईल, 1 आणि 2 म्हणजे तो पॉइंट असेल या ठिकाणी. ठीक आहे, अशा प्रकारे आणि तुम्ही जो पॉइंट काढसाल तो सुद्धा पॉइंट या ठिकाणीच येणार आहे. म्हणून आपण काय करायचं आहे तर ही लाईन अशा प्रकारे आपल्याला काढायची आहे. अशा प्रकारे ही रेषा येणार आहे. ही रेषा असेल कोणतं इक्वेशन आहे तुमचं तर त्या इक्वेशनची ही रेषा असेल. काय आहे ते इक्वेशन x + y = 3. आता बघा नेक्स्ट आपल्याला जे दुसरं दिलेलं आहे त्याचे पॉइंट आपण या ठिकाणी घेऊ. काय आहे 2 आणि -2, x अक्षावरला 2 आणि y अक्षावरला -2 म्हणजे हा पॉइंट या ठिकाणी येईल. दुसरा आहे 4 आणि 0, x अक्षावरला 4 आणि y अक्षावरला 0 म्हणजे या ठिकाणी येईल. त्यानंतर 5 आणि 1, x अक्षावरला 5 आणि y अक्षावरला काय येईल 1, तर असे हे पॉइंट येईल. याची सुद्धा आपण या ठिकाणी लाईन मारून घेतली तर आपल्या लक्षात येईल कशा प्रकारे तो ग्राफ येतो. हे तिन्ही पॉइंट व्यवस्थित मॅच करून या ठिकाणी ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. तर लक्षात घ्या अशा प्रकारे हा ग्राफ येतो आणि याचं या ठिकाणी हे काय असेल x - y = 4. अशा प्रकारे हा ग्राफ तुम्हाला त्या ठिकाणी काढायचा आहे. आता ग्राफ बुकवर तुम्हाला व्यवस्थित काढता येईल. चला तर मग आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा या ठिकाणी हा जो क्वेश्चन दिलेला आहे याला क्रॅमर्स रूलना सॉल्व्ह करायचा आहे, म्हणजे डिटरमाइंड काय म्हणतो आपण त्याला डिटरमाइंड असे म्हणतो. तर मित्रांनो लक्षात घ्या a = 5/7 आणि 3/9 असा प्रश्न तर गॅरंटेड येतो, म्हणजे येतो गॅरंटीना क्वेश्चन विचारला जातो. म्हणून लक्षात घ्या a = 5/7 यांचं तिरकस गुणाकार करायचा आहे. म्हणजे काय करणार तर 5 × 9 आणि याच्यातून मायनस करायचा आहे 3 × 7 म्हणजेच 9 5 जा 45 आणि 3 7 जा 21 म्हणजेच या ठिकाणी येईल 24. म्हणजेच याची व्हॅल्यू काय असणार आहे 24. अशा प्रकारे खूप सोपं आहे परंतु ते विचारलं जातं म्हणून चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. आता बघा अशा प्रकारे व्हॅल्यू दिल्या. याला सुद्धा सेम क्वेश्चन आहे. याला सुद्धा काय करायचं आहे तर बघा 7/3 × 1/2 -3/2 × 5/3 क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण काय करायचं आहे त्याला वजाबाकी करायची आहे, म्हणजे सबट्रॅक्ट करायचं आहे. 7 × 1 = 7 आणि 3 × 2 = 6 मायनस 3 × 5 = 15 आणि अपॉन 3 × 2 = 6. आता फ्रॅक्शनची जर आपण ऍडिशन सबट्रॅक्शन जर करत असेल तर त्यासाठी डिनोमिनेटर सेम पाहिजे, छेद समान आहे. म्हणून आपण यांची डायरेक्ट काय करू शकतो तर डायरेक्ट वजाबाकी करता येईल. पण 7 - 15 होणार नाही, म्हणून 15 - 7 जर केला तर आन्सर येईल आपलं 8/6. काय येईल 8/6. म्हणजेच याला जर आपण डिवाइड केलं तर 4/3 आन्सर येईल आपलं. काय येईल 4/3. तर बघा अशा प्रकारे हा क्वेश्चन सोडवायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा हा क्वेश्चन मी स्वतः मनाने घेतलेला आहे. असा प्रश्न विचारला जातो पेपरला म्हणून हा क्वेश्चन मी या ठिकाणी तुमच्या समोर ठेवला आहे.
मित्रांनो लक्षात घ्या काय सांगितलेलं आहे, 5/2 आणि 3/5, 2 आणि 3 x आणि 14 किंमत दिली असता x ची किंमत आपल्याला विचारली. तर बघा असा प्रश्न विचारला जातो, म्हणून हा प्रश्न मी तुमच्या समोर या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याला काहीच नाही, सेम प्रोसेस आहे जे की आपण मल्टिप्लाय करत होतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 × x - 3 × 2 आणि ही जी व्हॅल्यू दिली आहे ही समोर ठेवून द्यायची. म्हणजेच या ठिकाणी होईल 5x = 3 × 6 = 14. हा -6 बरोबरच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर काय होणार आहे, तर त्या ठिकाणी होईल तो प्लस, म्हणजेच 14 + 6 म्हणजेच 5x = 20 आणि x = 20/5 हा या ठिकाणी मल्टिप्लाय होता. इकडे गेल्यावर काय होईल, तो डिवाइड होईल. काय होईल, डिवाइड. तर लक्षात ठेवा या ठिकाणी x ची व्हॅल्यू येणार आहे 4×5 म्हणजे x ची किंमत काय येईल, 4. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न जर विचारला तर तो प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी सोडू शकता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू. या ठिकाणी काय करायचं आहे, थोडस जागा कमी आहे त्यामुळे थोडं त्याला कमी करतो. बघा लक्षात घ्या, क्रॉस मल्टिप्लाय करण्यासाठी 2 √3 × 3 √3 -9 × 2 करायचं. म्हणजेच आता बघा या ठिकाणी काय होईल, 3 × 2 = 6 आणि 3 × 3 = 9 -18. बघा 6 याचा स्क्वेअर रूट जर काढलं तर काय येणार आहे, 3 म्हणजेच 18 आणि 6 × 3 = 18 - 18 म्हणजेच या ठिकाणी आन्सर येईल 0. अशा प्रकारे एक क्वेश्चन या ठिकाणी सोडवायचे. याच्यावरती एक क्वेश्चन बोर्डाला पण विचारला जातो आणि त्याचबरोबर तुम्हाला आता या वार्षिक 6माही पेपरसाठी म्हणजेच आपण त्याला फर्स्ट टर्म म्हणतो, फर्स्ट टर्म साठी सुद्धा या ठिकाणी विचारला जाणार आहे. क्रॅमर्स रूलचा प्रश्न विचारला जातो आणि क्रॅमर्स रूल कसं सोडवायचं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर लक्षात घे काय आहे, इक्वेशन 2 दिलेले आहे, सेम आहे. म्हणजेच काय करायचं आपल्याला, याला ए बी सी आणि ए बी सी अशा किमती आपण याला म्हणू. म्हणजेच काय करणार आपण, याला इक्वेशन फर्स्ट म्हणणार आहोत आणि याला इक्वेशन सेकंड म्हणणार आहोत. मग काय करू आपण या ठिकाणी, सर्वप्रथम एबीसी च्या व्हॅल्यू काढू. इक्वेशन फर्स्ट वाल्याला a1 म्हणू. a1 = काय येईल, 3. b1 = येईल -4 आणि c1 येईल 10. त्याच प्रकारे a2 काय येणार आहे, तर 4. b2 काय येणार आहे, 3 आणि c2 काय येणार आहे, 5. मग अशा a1 a2 b1 b2 आणि c1 c2 च्या किमती जर तू घेतल्यास तर आता काय करायचं आहे, तर बघा d काढायचा. आपण काढत असतो d dx dy आणि मग xy च्या किमती काढतो. तर लक्षात घे d ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, आपण d काढत असताना काढतो a1 a2 b1 b2. मग या ठिकाणी लिहून घ्यायच्या त्या दिलेल्या किमती काय दिल्या आहे, तर लिहायची 3 4 -4 आणि 3. पुन्हा सेम याचा क्रॉस मल्टिप्लाय तिरकस गुणाकार करायचा. 3 × 3 -4 × 4. तर बघा 3 3 = 9 मायनस आणि 4 4 = -16 म्हणजेच 9 + 16 या ठिकाणी आन्सर होईल 25. काय येईल आन्सर, 25. पण आता नेक्स्ट बघा dx काढायचं आपल्याला. काय काढायचं आहे, dx साठी आपण काय करतो, c1 c2 आणि b1 b2 घेतो. x काढण्यासाठी आपण a1 च्या किमती सोडून देतो, a1 आणि a2. मग आता बघा या ठिकाणी आपण त्याच्या व्हॅल्यू ठेवू. काय आहे, 10 5. पण महत्वाची गोष्ट एक आहे, या ठिकाणी जर b1 b2 आणि c1 c2 घेतलं तर चुकतं, परंतु c1 c2 आणि b1 b2 घेतल्यावर तुमचं उत्तर चुकणार नाही. म्हणून या ठिकाणी काळजी घ्यायची, c1 c2 पहिलं घ्यायचं आहे. 10 आणि 5 या ठिकाणी आपण घेतलं. आता -4 आणि 3 या ठिकाणी घेऊन याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं, म्हणजे तिरकस गुणाकार करायचा. 10 × 3 वजा 4 × 5 4 × 5 म्हणजेच 10 3 = 30 -4 5 = 20 म्हणजेच 30 + 20 = आन्सर काय होईल, 50. बघा मायनस मायनस काय होणार आहे, प्लस. अशा वेळेस भरपूर क्वेश्चन तुम्ही भरपूर वेळेस गलती करून असे प्रश्न चुकवून टाकतात. आता काढायचा असतो आपल्याला dy. मग dy बरोबर काय येणार आहे, तर dy बरोबर घ्यायचं a1 a2 आणि c1 c2. आता आपण या ठिकाणी b घेत नसतो. काय घेत नसतो, b. तर आता घेतो a1 a2 आणि c1 c2. मग लक्षात ठेवा a1 a2 ची व्हॅल्यू काय आहे, 3 4
आणि C1 C2 ची 10 आणि 5 सेम व्हॅल्यू घेऊन आपण काय करायचं या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा, जसं की 3 × 5 मायनस 10 × 4. ठीक आहे, तर 5 3 जा 15 आणि 4 10 जा 40. याची व्हॅल्यू या ठिकाणी 10 - 5 जर केला तर आन्सर येईल 5 आणि 3 मधून 1 गेला तर आन्सर काय येणार आहे, तर या ठिकाणी -25 आन्सर येईल. काय येईल, -25. आता लक्षात घ्या, अशा प्रकारे आपण d dx आणि dy तिन्ही किमती काढल्याच्या नंतर आपल्याला काढायचा असतो dx आणि x आणि y च्या किमती काढायच्या असतात. मग या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू काढू. x = dx/d फॉर्म्युला आहे त्याचा, dx/d. dx ची व्हॅल्यू काय आहे 50 आणि d ची व्हॅल्यू काय आहे 25. म्हणजे 50/25. 25 1 जा 25, 25 2 जा 50. म्हणजेच x = काय येणार आहे, तर x ची व्हॅल्यू येणार आहे 2. सेम त्याच पद्धतीने y बरोबर dy/d हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला घेऊन त्याच्या व्हॅल्यू काढायच्या. मग या ठिकाणी येईल -25/25. 25 1 जा 25 हा येईल -1. म्हणजेच y ची किंमत या ठिकाणी येईल -1. अशा प्रकारे x आणि y च्या दोन्ही किमती तुम्हाला या ठिकाणी काढायच्या आहे. तर 2 आणि -1 अशा किमती या ठिकाणी आल्या. तर लक्षात ठेवा, असा क्रॅमर्स रूलचा एक प्रश्न गॅरंटेड विचारला जातो आणि तो आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. म्हणून नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चांगल्या प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी तुम्ही पेपरमध्ये सोडू शकता. धन्यवाद.